त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार कलावज्ञ जीवोद्धारार्थावतारं कलाकांकते ज्योती कामोदि वक्रं कलानीशवादां गुणगार्हदक्षं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतम् एषां चरणसान्निध्या जीवमुक्त भवन्ति सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्ध विमुक्तये ज्ञानप्रताप विलसत वचनामृतं च अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैवो श्री रंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं विठ्ठल भक्त समागमे सर्व भावे हरी भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटे मूर्ती उभा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिधारी असणारा भगवान पंढरीश्वर पांडुरंग परमात्मा त्या परमात्म्याची कृपा ज्या वारकरी संप्रदायावर आहे त्या वारकरी संप्रदायाचा पाया भगवान श्री ज्ञानोबरांनी रचला ज्ञानदेवी रचला पाया असं बहिणाबाई महाराज म्हणतात पण खरं तर नामदेवरायांनी ज्ञानेश्वर महाराजांचं जे काही चरित्र आपल्या गाथ्यात लिहिलं त्यात नामदेव महाराज असं म्हटले की ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील देखील वारी करायचे म्हणजे ज्ञानोबरायांच्या आधीपासून वारकरी संप्रदाय होता मग तरी देखील ज्ञानदेवी रचला पाया बहिणाबाई कोणत्या अर्थाने म्हणतात तर त्याचं उत्तरच असं आहे की कोणताही संप्रदाय निर्माण होण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत एक आहे उपासना पद्धती दुसरा आहे उपास्य दैवत आणि तिसरा आहे उपासना तत्वज्ञान मग उपासना पद्धती वारी अगोदर होती उपास्य दैवत पांडुरंग परमात्मा ही आधी होते पण संप्रदायाला जे तत्वज्ञान लागत होतं ते तत्वज्ञान संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या रूपात दिलं म्हणून ज्ञानदेवी रचला पाया विठ्ठल वारकरी संप्रदायाचा पाया भगवान श्री ज्ञानोबरायांनी रचला आणि वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी असणारे विश्ववंद्य विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा देव आणि भक्तांचा स्वभाव वर्णन करून सांगणारा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेकरता विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की सालाबाद प्रमाणे याही वर्षी माझ्याच गावामध्ये संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह माझ्या आजोबांचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे आसाराम ढोबळे बाबांची नात म्हणजे सगळ्या गावाचीच नात आहे मी माझ्याच गावामध्ये चालू असणारा सुंदर भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 13वे आणि या सुंदर अशा नियोजनामध्ये खरं तर महाराज सगळीकडे ही पद्धत चालली जिथं पिकतं तिथं विकत पण आमच्या गावामध्ये अशी पद्धत नाही बरं प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझा सहभाग आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये सेवा घेतात कारण सगळ्या गावकऱ्यांचं नितांत प्रेम आहे माझ्यावर आणि आपल्या सर्वांच्या वतीनं विशेष ज्यांचा आमंत्रणासाठी फोन आला असे हरिभक्त परायण कल्याण बाबा गुले बाबांच्या माध्यमातून तथा ब्राह्मणगाव मधील संपूर्ण सप्ताह कमिटीच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली आपल्याला खूप खूप धन्यवाद सुंदर असं चालू असणार हा अखंड हरिनाम सप्ताह कुणाच्या कृपेने चालू आहे तर श्री संत भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराज यांच्या आशीर्वादाने चालू असणार हा अखंड हरिनाम सप्ताह खरं तर हिमालयासारखे 2 संत होऊन गेले म्हणजे भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराज
मी तर असं म्हणते की ज्ञानोबरायांनंतर आणि जगद्गुरु तुकोबरायांनंतर मराठवाड्यातील परमार्थ खऱ्या अर्थाने जर कोणी टिकवला असेल तर श्रीसंत भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराजांनी. मराठवाड्यातील परमार्थ टिकवला आमच्या भगवान बाबांनी, आमच्या वामन भाऊ महाराजांनी. आणि भाऊंच्या शब्दात तर एवढी ताकद होती महाराज, एवढी ताकद आहे साधूच्या शब्दाला. केज तालुक्यामध्ये एक पिंपरी नावाचं गाव आहे. तिथे जर कधी गेलात तुम्ही, वामन भाऊंचं कीर्तन त्या गावामध्ये होतं. भाऊ कीर्तनाकरता उभे राहिले, समोर असे सगळे श्रोते बसलेले होते, सुंदर असे टाळकरी उभे होते, मागे भालदार चोपदार उभे होते. आणि त्या भालदार चोपदारांच्या मागे एक घर होतं बद्रीनाथ महाराज. आणि सुंदर कीर्तन सुरू झालं भाऊंचं. तेव्हा काही लाइटिंगची व्यवस्था नव्हती, तेव्हा काही इतकी सुंदर साऊंड सिस्टीम नव्हती. आणि म्हणून गॅसच्या बत्त्या होत्या बाबा, त्या 2 गॅसच्या बत्त्या दोन्हीकडून ठेवल्या आणि त्या प्रकाशामध्ये सगळा समाज कीर्तन ऐकायला लागला. कीर्तनाला सुरुवात झाली आणि भाऊंच्या मागे जे भालदार चोपदार उभे होते, पाठीमागे एक घर होतं. आणि मग कीर्तनामध्ये पावली खेळता खेळता तर चोपदारांचं ढोपर लागलं दरवाजाला आणि दरवाजा उघडला. आणि दरवाजा उघडल्यानंतर 4 माणसं गोल करून बसलेले होते आणि मध्ये एक बत्ती ठेवलेली होती. आणि मग जसंही या चोपदारानं त्याला ढोपर लावलं, दरवाजा उघडला आणि आतल्या बत्तीचा प्रकाश बाहेर यायला लागला. चोपदाराला वाटलं बाबा 2च बत्त्या आहे, अजून एक 3री बत्ती झाली आणि या बत्तीच्या प्रकाशामध्ये अजून काही लोक येतील आणि कीर्तन ऐकतील. म्हटले राहू दे, दरवाजा उघडा. पण आता आतल्या कीर्तनाचा आवाज मध्ये जायला लागला आणि मधल्या बत्तीचा प्रकाश बाहेर यायला लागला. चोपदारांना बरं वाटलं, पण आतमध्ये जे चौघ बसलेले होते त्यातल्या एकाला राग आला, कारण कीर्तनाचा आवाज कानावर गेला. तो उठला आणि दरवाजा लोटून घेतला. कारण भजन आणि कीर्तन काय सगळ्यांनाच गोड लागत नसतं, भगवंताची कथा काय सगळ्यांनाच गोड लागत नसते. म्हणून असं म्हटले की ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड बोलत नाही तुमच्याकडे. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही आणि ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भजन गोड लागत नाही. विठ्ठल एका जणाला सहन झालं नाही, त्याने तो दरवाजा लोटून घेतला. पण चोपदार एवढं हुशार होतं, त्यानं परत ढोपर लावलं, परत दरवाजा उघडला. परत एका जणाला राग आला, त्यानं दरवाजा लोटून घेतला, यानं परत ढोपर लावलं. तस त्यातला एक जण उठला आणि त्यानं नुसतं दरवाजा लोटून नाही घेतला, आतून कडीच लावून घेतली. आणि मग या चोपदारानं परत जेव्हा ढोपर लावलं तर करकन आवाज झाला आणि चालू कीर्तनामध्ये वामन भाऊंचं लक्ष मागे गेलं. म्हटले काय करायला लागलास तू? म्हटले भाऊ तुमचं कीर्तन चालू आहे आणि पाठीमागे हे जे घर आहे इथं 4 जण पत्ते खेळतायत. म्हटले वामन भाऊ म्हटल्यावर खेळू दे ना मग. म्हटले भाऊ अहो ते पत्ते खेळताय, 2 पत्त्यांच्या प्रकाशामध्ये लोक कीर्तन ऐकताय आणि मी दरवाजा उघडला तर आतल्या बत्तीचा प्रकाश बाहेर यायला लागला. मला वाटलं अजून लोक कीर्तनाला बसतील, पण एक माणूस उठला आणि त्याला दरवाजा लोटून नाही घेतला तर आतून कडी लावून घेतली. ते चालू कीर्तनामध्ये वामन भाऊंचं वाक्य आहे. साधूच्या शब्दाची ताकद काय असते लक्षात घ्या. वामन भाऊ म्हणाले आतून कडी लावणीला लावू दे कडी तशीच राहील म्हटले कडी. वामन भाऊने हे शब्द वापरले. 12 वाजता भाऊंचं कीर्तन संपलं, भाऊ घरी गेले. 1 वाजला, 2 वाजला, 3 वाजले, असं करता करता सकाळ झाली. सकाळचे 8, 9, 10, 11, 12 वाजून गेले बाबा. तरी आतले चौघ बाहेर येणं म्हणजे सगळं गाव त्याला पाहायला गेलं. सगळ्या गावाने गर्दी जमवली, पण आतले 12 वाजले तरी बाहेर आले नाही. तसे एका जणानं त्या दरवाजाच्या सपाटीतून डोकून पाहिलं तर चौघांचे प्रेत 4 बाजूला पडलेले होते आणि सगळ्यांनी शिड्या लावून ते प्रेत बाहेर काढले. ही भाऊंच्या शब्दाची ताकद. विठ्ठल विठ्ठल. कुणाचे पुण्य तिथं
पाहिल्या त्या कीर्ती जगा माझी. एकच धरून ठेवा बाबा. वामन भाऊ महाराज आणि भगवान बाबा सगळ्या गावागावामध्ये मंदिर आहे. याचं कारण काय? त्यांनी जगावर केलेली दया, त्यांनी समाजावर केलेली दया. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. सगळ्या समाजावर केलेली दया, तळागाळातल्या समाजावर केलेली दया. वडारी लोक पण वामन भाऊंच्या सानिध्यात आले, भगवान बाबाच्या सानिध्यात आले आणि माळकरी झाले. हे साधू संतांनी केलेलं परिवर्तन. विठ्ठल थोर महात्म्यांच्या आशीर्वादाने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आजच्या या सेवेकरिता सुंदर अशी गायनाची साथ करणारे हरिभक्त परायण अनिल महाराज असतील. हरिभक्त परायण सांगा पटापटा नाव. माऊली महाराज असतील हरिभक्त परायण. ज्ञानेश्वर महाराज असतील आणि त्याचबरोबर मृदंगाची सेवा करणारे हरिभक्त परायण आमचे बद्रीनाथ महाराज असतील. हरिभक्त परायण आकाश महाराज असतील. सुंदर अशी साथ सगळे महाराज करतात. नाव याच्यामध्ये भरपूर टाकलेत म्हणून तुम्हाला विचारलं महाराज. इतकी सुंदर साथ करतायत महाराज. तुमच्या सगळ्यांकरता मी असं म्हणेल की आमच्याकडे चंद्राची व्याख्या केली आहे की चंद्र कुणाला म्हणावं. आपल्या कलेद्वारे समाजाला आनंद देणारे जे व्यक्ती पदार्थ आहेत त्यांना चंद्र म्हटले गेले. मला वाटतं आमचे दोन्ही मृदंगाचार्य महाराज आणि आमचे तिन्ही गायनाचार्य महाराज सुंदर गुणीजन मंडळींना खूप खूप धन्यवाद देते. हार्मोनियमचे साथ देणारे आमचे बाबा असतील. त्याचबरोबर सुंदर साऊंड सिस्टीम ज्यांच्या आहे दादांनाही खूप खूप धन्यवाद. ज्यांच्या आशीर्वादानं आज या व्यासपीठावर उभी आहे अशा माझ्या सद्गुरू हरिभक्त परायण सौ मनीषाताई बिडाईत आणि हरिभक्त परायण वेदांताचार्य कैलासजी महाराज खंडागळे ताईंच्या आणि महाराजांच्या चरणी वंदन करून त्याचबरोबर उपस्थित सर्व श्रोता सज्जन मंडळी, त्यामध्ये विशेष म्हणजे आमचा महिला वर्ग. जी लोक म्हणतात ना बाईच्या जातीला काही कळत, बाईच्या जातीला कळत नाही. ज्ञानेश्वरी पारायणाला गर्दी कुणाची जास्त? महिला मंडळ महिलांची. रामायणाला गर्दी कुणाची जास्त? महिलांची. पंढरपूरच्या वारीत गर्दी महिलांची. आणि ढाब्यावर विठ्ठल विठ्ठल आमच्या महिला मंडळींच्या उपस्थितीने सिद्ध करून दिलं. सगळ्या क्षेत्रात तर लेडीज फर्स्ट आहेत पण परमार्थामध्ये देखील लेडीज फर्स्ट एकदा आपल्याकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. उपस्थित सर्व श्रोता सज्जन मंडळी, आपल्याही हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या सच्चिदानंद गण परमात्म्याला वंदन करते आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. खरं तर जगद्गुरु हे पद आहे आणि हे सहजासहजी कुणालाही मिळत नाही. पण आज समाजामध्ये जर आपण पाहिलं तर लोक कुणालाही गुरु म्हणायला लागले, कुणालाही सद्गुरु म्हणायला लागले. पण माझे महाराज कायम मला गमतीनं सांगतात, मनुष्याला जर जीवनामध्ये स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर त्याला योग्य गुरु शोधले पाहिजे, योग्य सद्गुरु शोधले पाहिजे. आणि मोठी माणसं कधीच स्वतःला गुरु तो गुटा पॅक करायचा आणि मग दळण दळायच्या. मग सामान्य व्यवहारामध्ये एखादी बाई इतक्या बारकाईने जर पाहत असेल तर तुम्ही आम्ही तर परमार्थात आलो. आणि ज्या गुरुवर विश्वास ठेवून परमार्थ करायचा त्या गुरुलाही बाबा थोडस ठोकून पाहिलं पाहिजे ना, थोडस हलवून पाहिलं पाहिजे. मी सांगत नाही, तुकाराम महाराज सांगतात
आधी हालवणे खुंटा करा बळकट. आधी गुरुचं परीक्षण करावं मग गुरु करावे. म्हणून गुरु होताना लोकांना घाई झाली, संत होताना घाई झाली. आमचे संत महात्मे तर असं म्हटले, समाजामध्ये जर असे लोक भेटले ना महाराज, जे म्हटले आम्हाला गुरु म्हणा, आम्हाला संत म्हणा, तर त्या लोकांसाठी संतांनी सांगितलं, कुणी जर म्हटलं ना गुरु म्हणा संत म्हणा, त्यांच्याकरता उदाहरण दिलं. एकदा काय झालं, उंटाचं लग्न ठरलं. कोणाचं? उंटाचं. आणि उंटाचं लग्न ठरल्यानंतर त्याची अशी वरात निघाली बद्रीनाथ महाराज. आणि समोरून असं गाढव चाललं होतं. कोण चाललं होतं? गाढव दादा असे चालले होते. आणि जसंही त्या गाढवान त्या उंटाला पाहिलं, ते गाढव म्हणायला लागले, वा 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 वा, जगात एवढे नवरदेव पाहिले पण तुमच्या इतका सुंदर पाहिलाच नाही. म्हटले, किती रूपवान आहात तुम्ही. गाढव पाहिले का तुम्ही? 3 ठिकाणी वाकडा असणारा गाढव पण हा म्हणतो तुमच्या इतका सुंदर नवरदेव पाहिलाच नाही. म्हटले, आणि जसं उंटाने ते वर्णन ऐकलं त्याला आनंद वाटला. उंटच होता तो. बरं वाटलं. तो म्हटलं तुम्ही जे माझं कौतुक केलं मला फार छान वाटलं. आणि तसंही मी आता लग्नाला निघालेलोच आहे. आणि माझ्या लग्नामध्ये मंगलाष्टक म्हणण्याकरता जो भटजी येणार होता तो काही कारणास्तव येऊ शकत नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही माझं वर्णन केलं, तुमचा आवाज ऐकला, वा वा वा, काय आवाज आहे म्हटले. तुमच्या आवाजासमोर लता मंगेशकर सुद्धा कमी. म्हटले, किती गोड आवाज तुमचा. गाढवाचा आवाज ऐकलाय का? एकदा ऐकलं तर परत ऐकावं वाटत. पण हा उंट म्हणतो इतका गोड आवाज तुमचा, इतका गोड आवाज, चला म्हटले मंगलाष्टक म्हणायला. म्हणजे उंटाने केलेलं गाढवाचं वर्णन आणि गाढवाने केलेलं उंटाचं वर्णन याच्यात जसं तथ्य नाही, जगामध्ये तसंच चाललंय. जे गुरु शिष्याचं वर्णन करतात ते शिष्य तसे नाही, आणि जे शिष्य गुरुचं वर्णन करतात ते गुरु तसे नाही. म्हणून मला वाटतं गुरुच जर करायचं तर ज्ञानोबरायांना गुरु करा, गुरुच करायचं जगद्गुरु तुकोबरायांना गुरु करा, गुरुच करायचं भगवान बाबांना गुरु करा. कारण त्यांनी जे तुम्हाला आम्हाला शिकवलं ते जगात कोणी शिकू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून शास्त्राने आणि संतांनी मान्य केलेले 3च जगद्गुरु या जगामध्ये आहे. पहिले जगद्गुरु आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. पहिले जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण परमात्मा. युट्यूबवर जर आपण गेलो तर गीतेवर बोलणारे लोक आहेत, भागवतावर बोलणारे लोक आहेत, इतके मोठे मोठे लोक. पण त्यांना जर विचारलं तुम्ही वाचलं काय, ते सांगतात आम्ही गीता वाचली, ते सांगतात आम्ही भागवत वाचलं. आणि अर्ध्या हळकुंडानं पिवळी झालेली लोक म्हणतात काय पडलं महाराज त्याच्यात, अहो तुम्ही वाचलंच नाही. गीतेमध्ये काय सांगितलं? अगदी सोपं सांगते. आपण जर एखादा मोबाईल विकत घेतला ना, तर त्या मोबाईल बरोबर एक मॅन्युअल किट येते, छोटं पुस्तक येतं, आणि त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं. मोबाईल कसा वापरायचा, याच्यात सिम कसं टाकायचं, याच्यात किती सॉफ्टवेअर अपडेट करायचे, त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं. अगदी त्याचप्रमाणे मनुष्य देहरूपी हे जे सॉफ्टवेअर आहे, आणि हे जर अपडेट करायचं तर श्रीकृष्ण भगवंताने सांगितलेली गीता हे त्याचं मॅन्युअल आहे. विठ्ठल विठ्ठल. एवढा मोठा श्रीकृष्ण परमात्मा, पण आमच्या डोक्यात एवढंच बसलं, गवळणींची वस्त्र चोरली आणि ती झाड्यावर नेली. अहो एवढंच नाही, एवढा मोठा जगाचा मालक, ज्या गोपाळांना जेवण कसं करायचं माहित नव्हतं, त्यांना सोबत घेऊन मोठमोठाली राक्षस त्या काळामध्ये मारली. आपलं दही दूध लोणी जे मथुरेला जातं ते थांबलं पाहिजे, फक्त दही दूध चोरायचा हेतू नव्हता. आपलं दही दूध मथुरेला जात आहे आणि आपल्या दही दुधावर जर शत्रू बलवान होत असेल तर ते थांबलं पाहिजे, आणि आपली माणसं पोचल्या गेली पाहिजे, हे शिकवलं आम्हाला श्रीकृष्ण भगवंतांनी. किती जरी सुदामासारखा गरीब मित्र असला तरी त्याच्यावर नितांत प्रेम करणारा श्रीकृष्ण परमात्मा. धर्माच्या विरोधात जर गेला, स्वतःचा सक्का मामा जरी असला तरी त्याला मारणारा श्रीकृष्ण परमात्मा. एवढी मोठी स्वतःची नगरी होती, सोन्याची नगरी, सगळं नगर संपलं तरी जगाला चरित्र शिकवत राहिला श्रीकृष्ण परमात्मा. म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याकडे पाहत असताना फक्त देवाची गीता वाचा. माणूस म्हणून जगण्याकरता देवानं काय सांगितलं, कारण आज माणूस होण्याचीच खरी गरज राहिली. आणि ते माणूस पण शिकण्यासाठी भगवंताचं कीर्तन, आणि माणूस पण शिकण्यासाठीच भगवंताची गीता. विठ्ठल विठ्ठल.
आणि तिसरे जगद्गुरु म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. राम नावाच्या नजर दगडा तरले राम प्रभूच्या नावानं, तसं ज्यांच्या नावानं ज्यांचे अभंग तरले, जे रामेश्वर भट्टांनी म्हणावं आरतीमध्ये गोड वर्णन केलं. तू किता तुडनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वर, मनोनी रामेश्वर, चरणी मस्तक ठेविले, आरती तुकाराम. ज्या रामेश्वर भट्टांनी म्हणावं तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकासी आले, राम नावानं जसे दगडे तरले, जसे त्यांचे अभंग तरले, असे श्रीमंत असे जगद्गुरु तुकोबराय या जगाचे तिसरे जगद्गुरु. जगद्गुरु तू का अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया, संप्रदाय सकळांचा येथोनिया, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. जगाचे तिसरे एक जगद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. आणि आजच्या अवघातून जगद्गुरु तुकोबराय देवाचाही स्वभाव सांगताय आणि भक्ताचाही स्वभाव सांगताय. खरं तर तुम्ही आम्ही परमार्थामध्ये आलो, भक्ती करायला सुरुवात केली म्हणजे देवाची आम्ही भक्ती करायला लागलो. त्या देवाचा स्वभाव कसा आहे बाबा तेही कळलं. स्वभाव जाणून घ्यावा लागतो, पतीला पत्नीचा स्वभाव जाणून घ्यावा लागतो, एकमेकांना एकमेकांच्या आवडी निवडी जाणून घ्याव्या लागतात. मग सामान्य संसार सुरळीत चालण्याकरता जर एकमेकांची भगवंताने या ठिकाणी अवतार घेतला. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलंय. 88,000 ऋषी श्रीमद भागवतामध्ये 1,000 वर्षापर्यंत चालणारे यज्ञ करायला लागले. कारण त्या ऋषींनी सुद्धा विचार केला की कलियुग है और कलियुग में जो व्यस्त रहेगा वही मस्त रहेगा. म्हणजे माणसं रिकामे असतात ना बरं का आजी, ते कायम भांडणं करीत असतात, कायम लक्ष ठेवायचं त्यांच्यावर. म्हणून त्या ऋषींनी विचार केला की कलियुग आहे आणि कलियुगामध्ये जो व्यस्त राहील तोच मस्त राहील. म्हणून 1,000 वर्षापर्यंत चालणारा यज्ञ ऋषीमुनींनी सुरुवात केली. आणि त्या यज्ञाला सुरुवात होत असताना पुराण विद्येचे अतिशय मर्मज्ञ सुतजी तिथे आले. आणि जसे सुतजींना पाहिलं, नमस्कार केला शौनकांनी आणि 6 प्रश्न सुतांना विचारले. त्याच्यातला 4था प्रश्न आपल्याला पाहायचा की अवतार प्रयोजनम, कशा करता देव अवतार घेतो, देवाला अवतार घेण्याचं कारण काय, या मृत्यू लोकामध्ये देव कशा करता अवतार धारण करून येतो. तर त्याचं उत्तर संतांनी दिलं. तो अखंड भगवंताची भक्ती करतो, अखंड भगवंताचं चिंतन करतो, ज्याने आपलं जीवन देवाला समर्पित केलंय, त्या भक्तांचा सांभाळ करण्याकरता म्हणून देव अवतार घेतो. घेऊन या चक्र गदा आज धंदा करीलो, आज दिला करीलो, करीलो, घेऊन या चक्र गदा आज धंदा करीलो, आज धंदा करीलो,
लागे पाया पाशी दुर्जनाशी संहारी. भक्तांचा सांभाळ करण्याकरता देव अवतार घेतो आणि नुसताच सांभाळ करत नाही तर माऊलींनी हरिपाठामध्ये वर्णन केलं देव आणखी काय करतो. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी वाट जावे करी धरोनी आस. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी. योग म्हणजे प्राप्त करणे आणि क्षेम म्हणजे सांभाळणे. मग देव प्राप्त करून देण्याचंही काम करतो आणि सांभाळण्याचं सुद्धा काम करतो. तुम्ही कसे बसले खरं सांगू का? कसे बसले बाबा तुम्ही सांगू का? मला एका ठिकाणी शाळेमध्ये कीर्तना करता बोलवलं आणि अर्धा तास झाला मला कीर्तन सुरू होऊन. मुलं हसतही नव्हते, मुलं बोलतही नव्हते आणि मुलं रडतही नव्हते. जसे हे बसले तसेच अर्धा तास होऊन गेला आणि त्या गुरुजींना मीच विचार केला, म्हटले मुलं विनोदी असतील, एखाद्या विनोदाचा प्रसंग सांगावा. विनोदाचा प्रसंग सांगितला पण मुलं हसले बरं का आजी, मुलं हसले. म्हटलं भावनिक असतील, दुःखाचा प्रसंग सांगावा. दुःखाचा प्रसंग सांगितला, मुलं रडले. मुलं रडले नाही. म्हटलं का गुरुजी तुमचे मुलं धड हसतही नाही, धड रडतही नाही, धड डोलतही नाही, काय भानगड आहे? ते म्हटले ताई तुम्ही तुमचं कीर्तन चालू ठेवा. मुलं हसणारही नाही, मुलं बोलणारही नाही आणि मुलं रडणारही नाही, कारण आमची शाळाच मूकबधिराची. विठ्ठला विठ्ठला. शाळेतल्या मुलांसारखं नाही बसायचं. ए बी सी डी, जिथं कळलं तिथं टाळी वाजवावी, जिथं आवडलं तिथं मान हलवायची. म्हणून योग म्हणजे देव प्राप्तही करून देतो आणि क्षेम म्हणजे सांभाळण्याचे काम करतो. लौकिक गोष्टी तर भक्तांना प्राप्त करूनच देतो, अलौकिक गोष्टी सुद्धा प्राप्त करून देतो. आपल्या भक्ताला ज्ञान प्राप्त करून देतो, आपल्या भक्ताला मुक्ती प्राप्त करून देतो, आपल्या भक्ताला मोक्ष प्राप्त करून देतो. एवढंच नाही तर भक्ताच्या घरची सगळी कामं देव न सांगता करतो. अभंगाचा प्रसंग.
निर्माण होतं याचं सगळं कारण आपल्या सगळे आहात. कारण याचं खरं कारण आपला आवाज तर सुंदर आहे, आपली कला तर सुंदर आहे, पण तिसरं कारण आहे की तुमचं अंतकरण सगळ्यांचं निर्मत्सर नाम सतम आहे. भागवत असं सांगतं परमार्थाचे खरे अधिकारी कोण? ज्यांच्या हृदयातील मत्सर निघून गेला बाबा ते खरे भागवताचे अधिकारी, ते खरे परमार्थाचे अधिकारी. मत्सर कशाला म्हणावं? कळतं का मत्सर तुम्हाला? मच्छर तर कळतो ना. बाहेरून डंक मारतो त्याला म्हणा मच्छर, आणि आतून डंक मारतो त्याला म्हणा मत्सर. माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही, माझ्यापेक्षा कोणी विद्वान नाही, मला जे येतं ते कुणाला नाही, अशी भावना जी हृदयामध्ये असते त्याला म्हणतात मत्सर. आणि जसा व्यवहारामध्ये मत्सर आहे तसा आता परमार्थामध्ये यायला लागला. पण असं म्हटलं की सुंदर देवाचं कीर्तन चालू आहे, सुंदर भगवंताची कथा चालू आहे, तुम्ही त्या कथेमध्ये कीर्तनामध्ये गायन करताय. पण गायन करत असताना जर हृदयामध्ये मत्सर ठेवून गायन करत असाल तर भागवत असं सांगतं, हृदयामध्ये मत्सर ठेवून जर भगवंताचं भजन करत असाल, नाही नाही म्हटले तो असेल तर मी येणार नाही. याला पहिले डोके तिला कुठते, त्याला पहिले डोके तिला कुठते, तो असला तर अजिबात येणार नाही. अशी जर भावना हृदयात असेल तर तुकाराम महाराज म्हटले भजन ते मंगळवाणी नरका जायला चुकेना. असं भजन तुम्हाला नरकाला घालील. पण इथं असणारे सगळे गुणीजन हे निर्मत्सराणाम सतमांत करण्याचे म्हणून निर्माण होणारा आनंद विठ्ठल. खरं तर महाराज 2 तास आपण या ठिकाणी उभा राहतो एकमेकांना पाठ नाही करता. थोडी आपण जो ब्रह्मरस घेतोय तो सगळ्यांना द्यायचा याच्याकरता उभं राहिलो आपण. म्हणून काही काही ठिकाणी गेल्यावर असं वाटतं काय त्यांचं ना आपलं भांडण असेल देव जाणे. तुमच्याकडे पाहून असं वाटलं की परमार्थ झाले, हे सफल झालं. विठ्ठल विठ्ठल. भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात सगळ्या जगाला काम लावणारा भगवंत पण न सांगता करी सर्व काम. भक्ताच्या घरची सगळी कामं देव करतो, त्याच्या भक्ताच्या घरची सगळी कामं परमात्मा करतो. मग कुणाच्या घरी काम केलं? आमच्या पैठणचे शांती ब्रह्मा एकनाथ महाराज नाथांचं महिमा आलो काय 36 वर्ष नाथांचे